काम करण्याची संधी तिथे उपलब्ध आहे. कार्यकर्त्यांची मानसिकता ही तशाच प्रकारची आहे. सर्वांशी चर्चा केलेली आहे आणि सर्वांशी चर्चा करूनच पुढे जाण्याचा हा निर्णय झालेला आहे. साधारणतः अजित पवार पक्षाकडे शरद पवार पक्षाची लोक जातात असं प्रघात असं एक आहे, परंतु तुम्ही थेट भाजपकडे जात आहात. नेमकं म्हणजे भाजपकडेच का? नाही, अशा प्रकारचं असं नक्की काही सूत्र नसतं. जिथे ज्या प्रकारचं पॉसिबिलिटी आहे, जिथे ज्या पक्षात काम करण्यासाठी वाव आहे, तशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो आणि आमच्या कार्यशैलीला विचारधारेला भाजप योग्य तो न्याय देईल असे वाटते. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत प्रवेश करताय. काय प्रॉमिस घेऊन आले तुम्ही यासाठी? काय प्रॉमिस घेतलेला आहे? नाही, आम्ही कुठलीही अट ठेवलेली नाही, कुठलाही शब्द घेतलेला नाही, कुठलीही मागणी केलेली नाही. फक्त पुढे चालून चांगलं काम करण्याची इच्छा आहे. माझ्या कार्यकर्त्यांना योग्य ते पाठबळ देण्याची इच्छा आहे. त्यासाठी दांडेगावकर निर्णय साहेब घेतलेला आहे. सोबत आहेत की मागे आहेत की कसे आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये? दांडेगाव साहेबांची भूमिका काय? त्यांची भूमिका आता सांगितल्याप्रमाणे मी त्यांना विचारल्याशिवाय मी काहीही केलेलं नाही. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आत्ताच आलेलो आहे. त्यामुळं त्या प्रकारे पुढे मी काम करत राहणार आहे. आता ज्याचा त्याचा अर्थ जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनं काढेल. हो, किती कार्यकर्ते आहेत आणि कसा रूट राहणार आहे? कोणाच्या हस्ते प्रवेश होणार आहे? किती शेकडो कार्यकर्ते असतात, काय सांगा? 400, 350 ते 400 गाड्या आहेत. 4000च्या आसपास कार्यकर्ते आहेत. इथून आम्ही उद्या सकाळी 10 वाजता कोकण भवन CBD बेलापूर येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत तिथे प्रवेश करणार आहोत.